मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि आज ना आमच्याकडे सकाळी लवकर लाईट गेली होती. काहीच केलं नव्हतं मी. आणि होय, पण किती उंच गेलंय बघा. किती ही पण दिसलायत वर चिमण्या पक्षी खावलायत. फिरंगी चिंच, इलायती चिंच 50 फूट जास्त असेल बघा, खालून वरपर्यंत. आज नाश्त्यामध्ये बनत आहे मस्त असा शिरा, ते सुद्धा थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं. तर अगोदर रवा भाजून घेते. 1 चमचा तूप टाकून परत व्यवस्थित छान भाजून घ्यायचं. छान असा रवा भाजलाय. वरून घेऊ गुळाचं छान असं पाणी. छान असं त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं. गॅस खतम. सिलेंडर आडवा टाकलाय. आता एवढा शिरा तर शिजल का? कसं झालंय लाडू शिरा? लाडूच पप्पा शिरा कसा झालाय? लाडूचा दादू शिरा कसा झालाय? दादाच्या मनावर असते नाश्ता. काय चिला? खावा. इकडे बघ लाडू. बघा मस्त अशा होणे ना खोबरे आंबे आणलेत. इतका भारी आहे ना हे आंबा. ह्या आंब्याचं नाव माहिती नाही बरं का आम्हाला, म्हणून आम्ही याला खोबरे आंबा म्हणतो. हाय ना का नावच खोबरे आंबा? नाही, आम्ही पाडलं याचं नाव. बघा मस्त असं सकाळी जेवण चाललंय. आंघोळ केल्या काय खाते लाडू? मटकीची भाजी, भात आणि सोबत कसला आंबा? खोबरे आंबा. गोड आहे? हा, खावा मस्त. आहो गेलेत बागात, ट्रॅक्टर चालू आहे त्यांचं. आणि मी मस्त असं इथं आता चपात्या बनवते. आज घातलाय खूप दिवसानंतर गाऊन. बेडमधून काढला, बेडमध्ये टाकलेला होता. कपडे काढले जुने गावाकडे घालायचे. आणि चपात्याला फक्त आतून तेल लावून वरून बिन तेलाच्या चपात्या करते. कारण आहो वरडत आहे तेल लय होत आहे. तर मग आता खावा बिन तेलाच्या. समर्था काय बाळ कुठे आहे? बाळा घंटी व पप्पा तिकडं, आम्ही दोघी इथं आहे. नाही ती पप्पाकडे म्हणून जाईल रोडला ट्रॅक्टर. तू एक काम कर, एक आंबाच घेऊन बसा टीव्ही पुढे. 5-5 मिनिटं येऊन आंबा दे. काकडी खाल्ल्यासारखं खाल्ल्यात. आंबा सारखा आंबा दे. इकडे दाखव. तर हे बघा असा डब्बा विणलेला आहे समर्थला पोहण्यासाठी. त्याच्या पप्पानी हे पाठीवर बांधायचं है ना. छान येतं ना हे बघा. पाठीवर बांधून आम्ही भोपळे बांधून पोहायला शिकलेत. हा, तसं बांधायचं आणि पोहायला जातो. हा आमच्या रानातला आंबा आहे बरं का, खोबरे आंबा. हे बघा किती मोठा झालाय. तरी आणखीन याची वाढ झाली नाही, आणखीन भरपूर वाढ होते याची. तर हे बघा 3 आणलेले सकाळी आहुने काढून. हे बघा एक संपला आणि दुसऱ्यातलं एवढं खाल्लंय. दिवसभर पोरं जेवणच करत नाहीत, हाच आंबा खातायत. आता 1:30 वाजलेत आणि चाललेत बाप लोक पवायला. उन्हात कुठं फिरतोय बाळा? तिकडे जा, त्याकडे मी आले. झाडाखाली ती जा, चांगलं पवायला शिका. पाणी येणार आहे तर त्याची JCB आले कॅनलची सगळी साफसफाई करायला. तर आता आमच्या गावची यात्रा आहे ना, तर यात्रेला
यात्रेला पाणी सुटतं. ओ छान छान झुला. काय नाही होत बाळा, तो दादू आहे की बाजूला. संध्याकाळी 8:30 वाजताच चारा पाणी चालू आहे. कडबाकट्टी करून ठेवलेली असती, मग हे असं सारखं टाकत राहायचं. संपलं की भांड्यात. काय झालं? ओव्हर ऍक्टिंग की दुकान. किती करमते गावाकडे, काही विचारू नका. नको रे, रडू नको त्याला आता. बाळानं तर फक्त टी शर्टच घातल्यासारखं दिसतंय. बिंडकुळी उड्या. बाळ कोण आहे? लाडू, बाळ कोण आहे? बाळ औ आता समोर माती नको. अजिबात मातीचा खेळ. आता किती वाजले? संध्याकाळी 9 वाजायला लागले तर तू मातीत खेळतोय का? आई ग लाडूले, आई ग. त्याला लागल. पडल रे समो. हा सोड आता. पाठीमागे सरक. तलवारबाजी ना. यस राईट. भाऊ येईल की. मी जाऊ का झोपायला? मला झोप आले. किती वाजलेत माहित आहे का? आता 9:15 वाजलेत. संध्याकाळचे 9 वाजलेत. पाणी देते आता. कसलं सुपर दिसते रोप. लसणाला पाणी सोडले आता. आहो आहेत विहिरीवर आणि मी घेते भिजवून. टोमॅटो आले तोडायला, आता सकाळी तोडूया. बघा चिमणी आत्ता पण आरडत आहेत. मस्त असं रोपाला पाणी मारून दिलं. झालं पाणी. चला